प्रेम संबंध पण लग्नाला नकार. दुसरीकडे जुळलेलं त्याचं लग्नही तिनं मोडलं. दिऱ्यानं वहिनीला संपवलं. पहाटे रूममध्ये घुसला आणि उशीनं तोंड दाबलं. प्रेम संबंध असलेल्या वहिनीनं लग्नाला नकार दिल्यानं दिऱ्यानं वहिनीची हत्या केल्याची घटना भंडाऱ्यात घडली आहे. त्यानंतर दुचाकीने पळून गेलेल्या आरोपीला लखानदूर पोलिसांनी चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीतून अटक केली आहे. ही घटना भंडाऱ्याच्या लखानदूर तालुक्यातील बागंडी इथं घडली. आरोपी गौरव अंबादे आणि मृत महिला माधुरी अंबादे हे दोघेही ब्रह्मपुरीचे आहेत. तर मिळालेल्या माहितीनुसार महिलेच्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं असून तिला 8 वर्षाची मुलगी आहे. दरम्यान या महिलेचं नात्याने देर असलेल्या गौरव अंबादे यांच्याशी प्रेमसंबंध निर्माण झाले. गौरवनं वहिनी माधुरीला लग्न करण्याची मागणी केली. वहिनीनं नकार दिल्यास लग्नाला, त्यामुळं गौरवनं दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याचं ठरवलं होतं. मात्र जोडलेला विवाह वहिनीने तोडला आणि स्वतः विवाह करीत नाही हा राग मनात पकडून गौरवनं वहिनीच्या भंडाऱ्याच्या बागंडी गावात धारदार चाकूनं वार करून गंभीर केले आणि त्यानंतर उशीनं तोंड दाबून हत्या केल्याची कबुली आरोपी गौरवनं पोलीस तपासात दिली. घटनास्थळावरून फरार झालेल्या आरोपी गौरवला लखानदूर पोलिसांनी ब्रह्मपुरीतून अटक केली आहे. ही घटना लखानदूर तालुक्यातील भागंडी येथे रविवारी 26 तारखेला पहाटे सुमारास घडली. ब्रह्मपुरी येथील 30 वर्षीय महिलेची तिच्याच दिऱ्याने धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून हत्या केली. ही थरकाप उडणारी घटना महिलेच्या लहान मुलीसमोर घडल्याची माहिती समोर आली आहे. माधुरी तुळशीदास अंबादे असे मृत महिलेचे नाव आहे. घटनेनंतर दुचाकीवरून फरार झालेल्या आरोपी गौरव अंबादे याला पोलिसांनी पकडले.